न्यूझीलंडहून यापुढे भारतात येणारी काही प्रॉडक्ट्स आता अतिशय स्वस्त होऊ शकतात. कारण दोन्ही देशात घोषित झाले एफटीए. याच्या अनेक बातम्या आपण इथे तिथे पाहिलेल्या असतील. पण हे एफटीए म्हणजे नेमकं काय? आणि सगळे देश त्यासाठी इतकी का बरं चर्चा करतात? एफटीए म्हणजेच फ्री ट्रेड अग्रीमेंट, ज्याला मराठीत मुक्त व्यापारी करार असं सुद्धा म्हटलं जातं. हा करार 2 किंवा अधिक देशांमधला असतो, ज्यामुळे व्यापार सोपा आणि स्वस्त होतो. एफटीए अंतर्गत देश एकमेकांवरील आयात आणि निर्यात कर कमी करतात किंवा काही परिस्थितीत तो पूर्णपणे काढूनही टाकतात. कर कमी झाल्यामुळे अर्थातच वस्तू स्वस्त होतात. यामुळे एकतर ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध होतात आणि बाजारात स्पर्धा सुद्धा वाढते. एका देशातील उद्योगांना दुसऱ्या देशात नवीन बाजारपेठा मिळतात, ज्यामुळे निर्यात वाढते. त्यामुळेच गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण होतात. पण स्वस्त परदेशी वस्तूंमुळे स्थानिक उद्योगांवर दबाव येऊ शकतो. म्हणूनच एफटीए करताना स्थानिक उद्योगांची काळजी घेणं सुद्धा गरजेचं असतं. भारताने आतापर्यंत युएई, ऑस्ट्रेलिया, आसियान देश, श्रीलंका, भूतान, जपान, दक्षिण कोरिया सारख्या अनेक देशांसोबत एफटीए साईन केलेत. तर अमेरिकेसह 1-2 डझनभर देशांसोबत याविषयी चर्चा सुद्धा सध्या सुरू आहे. हे करार दोन्ही बाजूंच्या फायद्याचे असणं ही यात सगळ्यात आवश्यक बाब असते. आणि म्हणूनच एफटीएच्या चर्चा सुरू होऊन ते एफटीए साईन व्हायला प्रचंड कालावधी सुद्धा लागू शकतो.